आज आपण रव्याचे पळीपापड बनवतोय। बनवायला खूप सोपे आहेत, शिवाय हलके फुलके आणि खुसखुशीत असे हे पापड झटपट बनवून तयार होतात। कोणत्याही पूर्वतयारीशिवाय आपण हे पापड तयार करून घेऊ शकतो। ज्या वाटीने इथे आपण रवा मोजून घेणार आहोत त्याच वाटीने इथे 8 वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे। 1 वाटी रव्यासाठी 8 वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही। अर्धा चमचा इथे आपल्याला पापडखार घालायचा आहे। पापडखार घातल्यामुळे पापड हलके फुलके असे बनवून तयार होतात। मीठ घालायचं आहे चवीपुरतं। अगोदरच सुरुवातीला हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला ओवा आणि जिरे घालायचे आहेत, पण ते आपण शेवटी घालणार आहोत, याचं कारण मी पुढे सांगते। आता आपल्याला पाणी हलकंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये रवा घालायचा आहे। खूप जास्त पाणी गरम करायचं नाही, नाहीतर मग रव्याच्या काही गाठी गुठळ्या सुद्धा होऊ शकतात। चिली फ्लेक्स घालायचे आहे तिखटाकरिता। थोडासा रवा शिजत आला ना की यामध्ये ओवा जिऱ्याची पावडर घालायची आहे। अगोदरच सुरुवातीला जर घातले ना तर हे पीठ काळं पडू शकतं, त्यामुळे आपल्याला सर्वात शेवटी थोडंसं शिजत आल्यानंतर पीठ यामध्ये ओवा आणि जिरे घालून घ्यायचे आहेत। रवा चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचा, नाहीतर मग पापड तुटू देखील शकतात, फाटू देखील शकतात। त्यामुळे असं करायचं नाही। 20 ते 25 मिनिटं अगदी व्यवस्थित आपल्याला हे पीठ इथे शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर पळीच्या सहाय्याने एखाद्या प्लास्टिकच्या कागदावरती अशा प्रकारे तुम्ही पापड घरातच फॅनखाली सुरुवातीला बनवून घेऊ शकता आणि त्यानंतर पुढचे 2 दिवस मात्र कडकडीत ऊन यांना द्यायचं आहे, कारण हे पापड आपण वर्षभर हवाबंद डब्यामध्ये टिकवणार असतो, त्यामुळे याला जाळी अळी किंवा असं काही होत नाही। म्हणूनच आपल्याला हे प्रोसेस करायची आहे। मस्त असे पापड वाळल्यानंतर तळून सुद्धा बघूयात। अगदी दुप्पट तिप्पट असे हे पापड फुललेले आहेत, मस्त हलके फुलके असे बनवून तयार झालेले आहेत। चवीला तर अप्रतिमच लागतात। नक्की एकदा माझ्या या पद्धतीने रव्याचे हे पळीपापड तयार करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। पुन्हा भेटूयाच, तोपर्यंत बाय।